दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. नमस्कार स्वामी भक्त हो. श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तगुरूंचा पहिला अवतार आहे. काही पौराणिक कथांमध्ये दत्तगुरू हे पहिले अवतार व दुसरे अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी. या कथानकानुसार गेल्यास गाणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार आहेत. गाणगापूर हे तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक राज्यात भीमा व अमरजा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हे अंतर अक्कलकोटपासून 75 किलोमीटर आहे. येथे श्री नरसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुका असून पादुकांपर्यंत जायला कोणताही रस्ता नसून एका सोनेरी झरोक्यातून दर्शन घ्यावे लागते. या पादुकांचे जेव्हा मी स्वतः दर्शन घेतले तेव्हा नकळत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे मंदिरात ऐकू जाईल एवढे स्पष्ट उद्गार मुखातून बाहेर पडले. धन्य धन्य हो दत्तगुरू. एकदा सिंहस्थाच्या निमित्ताने श्री गुरु नाशिक त्र्यंबकेश्वराच्या यात्रेस निघाले. गौतमीत स्नान करून ते गाणगापुरास आले. परंतु यावेळी त्यांच्या मनात भलतीच कालवाकालव होती. त्र्यंबकेश्वरलाच वास्तव्य करावे की काय, त्यावेळेस श्री नरसिंह स्वामींच्या निवासस्थानाबद्दलचे एक ओविरूप वर्णन आहे. यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियेसी, प्रगट बोल ह्याची स्वभावेसी, गौप्य रूपे राहू येथेची, स्थान आमचे गाणगापूर, येथोनी न वचो निर्धार, लौकिक मते अवधार, बोल करीतो श्री शैल यात्रा. श्री नरसिंह स्वामींचे शिष्य परिवारामध्ये कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, सिद्ध सरस्वती इत्यादी आणखी काही शिष्यांचा निर्देश मार्ग केलेला आहे. सिद्ध सरस्वतींचा श्री गुरूंचा सहवास पुष्कळच असून तोच त्यांच्या निचनंद गमनापर्यंत सानिध्यात होता. याने श्री गुरूंचे संस्कृत चरित्र तयार केले असावे व या संस्कृत चरित्राच्या आधाराने सिद्ध नामक धारक संवादाच्या रूपाने पुढे सरस्वती गंगाधरांनी विख्यात असा गुरुचरित्र नावाचा मराठी ग्रंथ लिहिला. नामधारक म्हणजे स्वतः सरस्वती गंगाधर व सिद्ध म्हणजे सिद्ध सरस्वती असे मानावयास हरकत नाही. श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार समाप्ती. गाणगापूर येथे श्री गुरूंनी जवळजवळ 23 वर्ष वास्तव्य करून दीनदुःखितांचा उद्धार केला. गाणगापुरास दत्तपंथीयात फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या स्थानाचे महात्म्य श्री गुरुचरित्रात वर्णन करताना म्हटले आहे. भीमा उत्तर वाहिनीसी, अमरजा संगम विशेषी, अश्वत्थ वृक्ष परियेसी, महास्थान वरदभूमी, अमरा नदी तीर्थ थोर, संगम जहाला भीमा तीर, प्रयाग समान असे क्षेत्र, अष्टतीर्थे असती तेथे. अशा या गाणगापुरात राहून श्री गुरूंनी अनेक लीला प्रगट करून भक्तांचा उद्धार केला. या गावच्या एका ब्राह्मणाच्या वंध्या म्हशीचे दूध पिऊन श्री गुरु संतुष्ट झाले. तेथील एका ब्रह्मराक्षसाचाही उद्धार केला. शेजारीच कुमशी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तापसी राहत असे. त्याने गाणगापूर येथील गुरूंच्या चमत्काराची निंदा केली. दांभिक संन्यासी म्हणून त्यांची थट्टाही केली. त्यास जाणीव करून देण्यासाठी ते कुमशीस निघाले. त्रिविक्रम भारती नरसिंहाचे उपासक त्यांच्याच मानस पूजेत व्यग्र होते. त्यांना नरसिंहाच्या ऐवजी एका दंडधारी पुरुषाचे दर्शन होत राहिले. खरा प्रकार त्रिविक्रमांच्या ध्यानी आला व तो श्रीगुरूंना शरण आला. अनेक प्रकारे त्यांनी श्रीगुरूची स्तुती केली. गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्यवास आहे. ही अष्टतीर्थे अष्टकुलतीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ, मन्मथ तीर्थ, भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्या भक्तांच्या इच्छेने श्री महादेवानेच काशीची गंगा तेथे आणली. श्री पापविनाशी तीर्थावर श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थावर श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली. श्री क्षेत्र नरसोबावाडी ही तर दत्तप्रभूंची राजधानीच म्हणून प्रसिद्ध आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज म्हणतात, नरसोबावाडी जे लोकमान्या, कृष्णा तिरी शोभवी जे धन्या, अन्या तैसी देखिले म्यानासाची, श्री दत्तांची राजधानी सुखाची. श्री नरसिंह सरस्वतींनी या ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या केली.
या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या. त्यांच्या नावावरून या स्थानाला नरसिंहवाडी किंवा नरसोबावाडी असे नाव पडले. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजे दत्तभक्तांचे हृदयच. हे तीर्थक्षेत्र म्हणजे भूत प्रेत पिशाच्यांचे कर्दन काळच ठरले. लाखो भक्तांनी इथे प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नयन करून घेतले आहे. श्री नरसिंह सरस्वतींच्या काळसंबंधाने मतभेद आहेत. शके 1380 म्हणजे सन 1458 हा सर्वसामान्य असणारा त्यांचा निजानंद गमनकाल कायम केला व श्री गुरूंचे आयुर्मान 80 वर्षांचे मानले तर त्यांचा जन्म अंदाजे शके 1300 म्हणजे सन 1378 असा येतो. नरसिंह सरस्वतींनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत लोकरक्षणाचे व धर्म संस्थापनेचे फार मोठे कार्य केले आहे. तुम्ही पण श्री गुरूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.